नेक्स्ट आहे फोटोग्राफ अँड पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन दिले की लुकिंग एट अ फोटोग्राफ अँड पोर्ट्रेट. फोटोग्राफ किंवा पोर्ट्रेटला बघून ऑफ अ मॅन, एका मॅनची फोटोग्राफ किंवा पोर्ट्रेट बघते. कोण बघते? हर्ष. इथे नावावरून जेंडर आपल्याला फिक्स नाही करायचे म्हणून मी फक्त हर्ष बॉय का गर्ल किंवा वुमेन किंवा मेन मी डिटरमाइन नाही करत. कोणाचे फोटो बघतो? तर एका मॅनचे बघतोय. काय आणि म्हणतोय बघून की हिज मदर इज द वाईफ. जो मॅन आहे फोटोग्राफ मधला जो मॅन आहे, हिज मदर त्याची जी आई आहे, हिज मदर इज द वाईफ. कोणाची वाईफ आहे? माय फादर सन, मेरे फादर की. अशा टाइपचे क्वेश्चनला काय होतं, खूप कन्फ्युजन होतं. त्यासाठी अशी टाइपचे क्वेश्चन असतात फोटोग्राफ आणि पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन. त्यांना नेहमी मागून सुरुवात करायची. बेसिक क्वेश्चनला आपण पुढून सुरुवात करतो. पॉइंटिंग रिलेटेड किंवा फोटोग्राफ इंट्रोड्युसिंग वाले क्वेश्चन्सला आपण मागून सुरुवात करतो. इथे फर्स्ट कोणाला अजून करायचंय? तो बोलतोय. इथे हर्ष बोलतोय, हर्ष काहीतरी म्हणतोय, त्यामुळे आपण इथे फर्स्ट हर्षला घेऊ. मी स्वतः सुद्धा अजून करू शकता की हर्ष म्हणजे मी, असं स्वतःला अजून करू शकतो हर्षच्या जागी. काय सांगितलं पुढे त्यांनी की लास्ट लाईन पासून सुरुवात करतो. ब्रदर अँड सिस्टर आय हॅव नन. म्हणजे हर्षला भाऊ किंवा बहीण नाही, म्हणजे तो एकलता आहे, एकुलता एक आहे. त्याच्या पुढे काय लिहिलंय? माय फादर सन. माय फादर सन. एक पॉइंट फक्त पुढे द्यायचंय. माय फादर सन म्हणजे कोण बोलते? इथे हर्ष बोलते. हर्षचे फादर, माय फादर सन म्हणजे हर्षच्या एक जनरेशन आधी वरती फादर हर्ष आणि मुलगा म्हणजे माय फादर सन म्हणजे मी एकटे, कारण मला भाऊ किंवा बहीण नाहीये. आय हॅव नन सिस्टर और ब्रदर. इथे कळणार हर्षचं जेंडर कळलं इथे की हर्ष मेल असेल, कारण का त्याच्या वडिलांना एकच मुलगा आहे. पुढे वाईफ, जिथे येऊन थांबली मी, इथे हर्षवर येऊन थांबली, त्याच्या पुढे फक्त जायचं वाईफ, हर्षची वाईफ. आता इथे थांबली मी, फक्त जिथे आपण स्टॉप केले त्याच्या पुढे स्टार्ट करायचं. मदर ऑफ हिज मदर. कोणाची मदर? हिज मदर म्हणजे त्या फोटोग्राफ करायची जी मदर आहे ती कोण आहे? कोणाची? त्याच्या मुलाची. हर्ष माय फादर सन. माय फादर सन म्हणजे हर्ष स्वतः, कारण का त्याला भाऊ किंवा बहीण नाहीये. आणि त्याची जी बायको आहे माय फादर सन्स, वाईफ ऑफ माय फादर सन्स इज द मदर. कोणाची मदर आहे ती? फोटोग्राफवाल्या मुलाची, फोटोग्राफवाल्या मॅनची. आता क्वेश्चन काय विचारलं त्याने? ऍट हुज पोर्ट्रेट वॉज हर्ष लुकिंग. हर्ष कोणाची पोर्ट्रेट बघतो? तर हर्ष तर फोटोग्राफवाला मॅन म्हणजे नेमकी कोणाची बघतो? तर त्याच्या स्वतःच्या मुलाची, कारण का एक जनरेशन खाली आहे म्हणजे सनची बघतोय. आणखीन एक जनरेशन खाली असते तर ग्रँड सनची झाली असते, ते म्हणजे त्यानुसार काय आलं? नेक्स्ट क्वेश्चन इंट्रोड्युसिंग अ मॅन. इंट्रोड्युसिंग वाला क्वेश्चन्स पण ह्याच्यात येतात फोटोग्राफ आणि पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन्स. आणि त्या क्वेश्चन्सला आपल्याला कसं जायचं होतं? बॅकवर्डने स्टार्ट करायचं. फक्त स्टार्टिंगला फर्स्ट कोणाला घ्यायचं? तर जो बोलतोय. आता इथे कोण बोलतोय? इंट्रोड्युसिंग अ मॅन. एका मॅनला इंट्रोड्यूस करतोय. कोण करतोय? वुमेन. आणि ती काय म्हणते? कोण बोलते? इथे वुमेन बोलते म्हणून मी फर्स्ट वुमेनला घेतलं. बॅकवर्ड स्टार्ट करायचे म्हणजे मी इथून स्टार्ट करणार. माय फादर म्हणजे कोणाचे? तर वुमेनचे फादर. वुमेन बोलते माय फादर. ओनली डॉटर. ओनली डॉटर. कुठे येऊन थांबलेली मी? इथे थांबलेली. वुमेनचे फादर माय फादर. जिथे थांबली तिथूनच थांब. ओनली डॉटर त्यांची ओनली डॉटर. ओनलीचा मिनिंग फक्त एकच. ओनली सन म्हटलं तर एकच मुलगा आहे त्या व्यक्तीला. ओनली डॉटर तर एकच मुलगी आहे. बाकीचे जे कोणी असतील मग ते मुलं असतील. इथे लिहिले की ओनली डॉटर म्हणजे त्याची ओनली डॉटर कोण आहे? वुमेन. तिला जर सिस्टर असं म्हटलं असतं तर त्याला ओनली डॉटर कसं झालं असतं? दोन मुली झाल्या ना. ती वुमेन पण तर त्याची मुलगीच आहे. जी ओनली डॉटर म्हणजे ती कुठे येऊन थांबली? परत स्वतःवर येऊन थांबली. नेक्स्ट हिज वाईफ. कोणाची वाईफ? कोणता? एका फोटोग्राफ मध्ये एका इंट्रोड्यूस करते ती
एका मॅनला हिज वाईफ, त्या मॅनची जी वाईफ आहे ती कोण आहे, जिथे आपण फक्त हे जे फर्स्ट लाईन ते आपल्याला साईडला द्यायची आणि जिथे थांबलो ते इथे कनेक्ट करायचं. जसं आपण ओनली डॉटरवर थांबलं म्हणजे स्वतःवर ती व्यक्ती येऊन थांबली होती वुमेन, आणि हिज वाईफ म्हणजे ज्याला ती इंट्रोड्यूस करते की हिज वाईफ हिज. आपल्याला काय क्वेश्चन विचारला, हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू वुमेन. तो मॅन म्हणजे हे दोन जे आहेत ते सेम. ही डायग्राम इथे फक्त काय केलं, ती डायग्राम जे कारण का ही पर्सन आणि हे पर्सन एकच होते, फक्त ती डायग्राम इथे येऊन कनेक्ट केली. आणि काय विचारले क्वेश्चन, हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू वुमेन. तो मॅन जो आहे तो त्या वुमेनचा कोण आहे, तो कोण लागतो इथे प्लसचं साइन आलं म्हणजे कोण असेल, तो हजबंड असेल तिचा. आन्सर कळलं आपलं. नेक्स्ट पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन. पॉइंटिंग टू अ मॅन राशी इज सेड. कोण बोलते इथे, राशी बोलते. जेंडर गर्ल आहे का मुलगा आहे, म्हणजे मेल आहे का फिमेल आहे ते अजून मला कन्फर्म माहिती नाही म्हणून मी काहीच टाकलं नाही. ही इज द ब्रदर ऑफ द डॉटर ऑफ द माय हजबंड, वाईफ ऑफ माय हजबंड. लास्ट पासून सुरुवात करायची आपल्याला. माय हजबंड म्हणजे कोण बोलते इथे, राशी. राशी काय म्हणते, माय हजबंड म्हणजे राशी इथे फिमेल आहे, कळलं मला याच्यावरून. माय हजबंड, वाईफ ऑफ माय हजबंड, वाईफ ऑफ माय हजबंड मेरे हजबंड की वाईफ म्हणजे कोण, ती स्वतःबद्दल परत स्वतःवर आली की. नेक्स्ट डॉटर ऑफ, कोणाची डॉटर, जिथे आपण थांबलो त्याच्याच पुढे कंटिन्यू करायचं. डॉटर ऑफ द वाईफ ऑफ माय हजबंड, माय हजबंड्स वाईफ आणि त्याची कोण डॉटर, तिची सुद्धा डॉटर. ही इज द ब्रदर ऑफ द डॉटर, तो ब्रदर आहे कोणाचा, जिथे आपण थांबलो, कोणाचा इथे येऊन थांबलो आपण, त्याचा कोण आहे तो ब्रदर. कोण ब्रदर आहे, तर ज्या मॅन बद्दल ती पॉइंट आउट करून बोलते, पॉइंटिंग करून ज्या मॅनला ती बोलते त्या मॅन बद्दल बोलते. माझ्या डॉटरचा ही इज द ब्रदर, कोणाचा ब्रदर आहे, जिथे आपण थांबलो तिथेच कंटिन्यू केलं. जिथे आपण थांबलोय इथे वुमेनवर थांबलो, इथे एका सर्कलवर थांबलो, त्या सर्कलच्याच पुढे लिहायचे ब्रदर म्हणजे काय, सिम्बॉल डॅशचा. आणि कोण आहे, ही आहे म्हणजे एक मुलगा. तुमचा आन्सर. नेक्स्ट इथे डायग्राम बनली. क्वेश्चन विचारला, हाऊ इज द मॅन रिलेटेड टू राशी. तो मॅन जो आहे तो राशीचा कोण आहे, तर आपलं एक जनरेशन खाली आणि मेल म्हणजे आन्सर कळला. लास्ट आणि थर्ड टाइप सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन्स. इथे मला काही इन्फॉर्मेशन दिले क्वेश्चन रिलेटेड आणि त्याच्यावर क्वेश्चन. एम मल्टिप्लाय बाय क्यू म्हणजे त्यांनी त्याचा अर्थ काय दिलाय, पी इज द ब्रदर ऑफ क्यू म्हणजे मल्टिप्लायचा साठी त्यांनी काय सिम्बॉल वापरले होतात. नेक्स्ट ॲट द रेट, पी इज ॲट द रेट क्यू, पी इज द सिस्टर ऑफ क्यू. ॲट द रेट साठी काय वापरलं त्यांनी, सिस्टर. प्लस साठी फादर. इथे हा प्लस आणि आपला जो हजबंड वाईफचा प्लस आहे त्याच्यात काही फरक नाही, आपल्याला फक्त इथे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट असते. नेक्स्ट डिवाइड साठी दिले मदर. आता इथे त्यांनी काही एक्सप्रेशन दिले म्हणजे काय, आपल्याला एक एक्सप्रेशन दिलं आणि त्याच्यावर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचं. आपल्याला आधीचे क्वेश्चन बेसिक क्वेश्चन कसे असायचे, एच प्लस म्हणजे एच इज द फादर ऑफ क्यू, एच इज द फादर ऑफ एम, एम इज द सिस्टर ऑफ एन, अशा टाइपचे क्वेश्चन असतात. फक्त त्यांनी काय केलं, फादर सिस्टरच्या वर्ड्सच्या ऐवजी इथे सिम्बॉल टाकले. आपल्याला ते सिम्बॉल फक्त इथे बघायची कोणत्या सिम्बॉलसाठी त्यांनी काय यूज केलं. एच प्लस एम म्हणजे प्लस साठी त्यांनी काय दिलंय, फादर. एच इज द फादर ऑफ एम, एच इज द फादर. आपण इथे ड्रॉ करू, एच इज द फादर ऑफ. नेक्स्ट एम आणि एन डिवाइडेड मदर, एम इज द मदर ऑफ एम. कोण आहे, मदर इज कोणाची, एनची. नेक्स्ट एन ॲट द रेट डी, ॲट द रेट साठी काय वापरलंय, सिस्टर. एन ॲट द रेट डी म्हणजे एन कोण आहे, सिस्टर कोणाची, डी. बस इतकंच. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं, हाऊ इज एम रिलेटेड टू डी. एम जो आहे तो डी चा कोण आहे. आता इथे दिसतंय एम कोण आहे, फिमेल आहे आणि डीच्या एक जनरेशन वरती म्हणजे कोण आहे, म्हणजे आपल्याला ऑलरेडी इथे दिसतं जे सिबलिंग्स आहेत एन आणि डी. म्हणजे एम जर एनची आई असेल तर डी ची पण आहे. आपला आन्सर काय, हाऊ इज एम रिलेटेड टू डी. तर
सिम्बॉल्सचा जो कोड आहे तो इथे टाकायचा आणि त्यानुसार आपल्याला डायग्राम. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन दिस आहे, फक्त क्वेश्चन्स चेंज झाले होते. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट बी इज अ डॉटर ऑफ डब्ल्यू. खालीलपैकी असं कोणते एक्सप्रेशन आहे जे डिटरमाइन करते की बी जे आहे ती रिप्रेझेंट करते की बी जे आहे ती डॉटर आहे कोणाची, डब्ल्यूची. मला काय करायचं होतं, बी डॉटर आहे म्हणजे बी चे जेंडर मला इथे समजलं की बी जी आहे ती फिमेल आहे. आता इथे जर बघितलं बी एंडिंगला येतो आणि त्याच्यासोबत काय येतं, आर येतो. आर प्लस बी म्हणजे प्लस साठी काय वापरलंय, ब्रदर. आर पी इज द ब्रदर ऑफ क्यू, म्हणजे इथे काय येणार, आर इज द ब्रदर ऑफ फक्त आरचं जेंडर समजलं, इथे बी चे जेंडर समजलंच नाही. मग मी कसे कन्फर्म बोलू शकते की बी इथे डॉटर येऊ शकते डब्ल्यूची. आपल्याला फक्त बी फिमेल आहे की मेल. खूप सारे स्टुडंट काय करतात, सगळे ऑप्शन्स जे आहेत ते सॉल्व्ह करून चेक करतात की डब्ल्यूची बी डॉटर लागते की नाही वगैरे. पण इथे बी चे जेंडरच माहिती नाही, तर ते डॉटर आहे की नाही हे समजणारच कसं. त्यामुळे हा ऑप्शन फक्त आपल्याला पहिले बी चे जेंडर, ते बी फिमेल्स आपल्याला कन्फर्म भेटतंय. इथे फक्त आपल्याला मग पूर्ण डायग्राम जी आहे ती इथे बी @ एम लिहिली. बी @ एम म्हणजे @ साठी काय सांगितलं, बी इज अ सिस्टर ऑफ, म्हणजे बी इज अ सिस्टर ऑफ. इथे सिस्टर आहे म्हणजे इथे फिमेल भेटते, म्हणजे हे मला चेक करायचे. नेक्स्ट अगेन बी एंडिंगला आलाय आणि मल्टिप्लाय साठी काय दिलं इथे, मल्टिप्लाय करण्यासाठी काय दिलं त्याने, इज अ फादर ऑफ. नेक्स्ट इथे मल्टिप्लाय साठी दिले त्यांनी आर मल्टिप्लाय बाय बी. मल्टिप्लाय साठी काय दिले त्यांनी, ब्रदर दिले. आर जो आहे तो ब्रदर आहे, पण तरी पण इथे बी एंडिंगला बी च्या पुढे जर कोणी अजून एक पर्सन असतं तर मला त्याचे जेंडर समजलं असतं. पण इथे बी एंडिंगला येतो त्यामुळे त्याचे जेंडर मला समजत नाही की तो मेल आहे किंवा फिमेल आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. नेक्स्ट टी @ बी, अगेन बी जो आहे तो एंडिंगला आहे त्यामुळे एलिमिनेट करते मी. फॉर एक्झाम्पल मी हा वाला सॉल्व्ह करते. मल्टिप्लाय पी मल्टिप्लाय साठी त्यांनी ब्रदर वापरला म्हणजे डब्ल्यू आणि काय आर मध्ये मल्टिप्लाय, डब्ल्यू इज द ब्रदर ऑफ आर, पुढे गेली आर मल्टिप्लाय बाय बी, आर इज द ब्रदर ऑफ. पण मला इथे जेंडर कुठे कळलं हिचं, इथे तर ऑलरेडी आपल्याला स्पष्ट दिसते की डॉटर नाहीच जी बीची, कारण ते एकाच लाईन मध्ये डॉटर असण्यासाठी एक जनरेशन वरती किंवा खाली असावं लागतं. पण इथे मला ऑलरेडी समजते की मी एंडिंगला आणि त्याचे जेंडरच फाइंड आउट करता येत नाही, तर ती डॉटर आहे हे कसं दाखवू शकते. त्यामुळे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. राहिलं कोणतं, तुमचं आन्सर करायला बी. आपण हे पण चेक करू शकतो. काय दिलं त्यांनी क्वेश्चन, डब्ल्यू प्लस आर. प्लस साठी त्यांनी काय वापरलंय, फादर. डब्ल्यू जो आहे तो फादर आहे कोणाचा, आरचा. नेक्स्ट आर मल्टिप्लाय बी, आर कुठे मल्टिप्लाय साठी त्यांनी ब्रदर वापरले, आर ब्रदर आहे कोणाचा, बी @ एम. @ साठी सिस्टर यूज केले, बी सिस्टर आहे कोणाची, तर तुमचा बी डॉटर रिप्लेस, बी इज द डॉटर ऑफ डब्ल्यू. हे फाइंड आउट करायचे आहे की नाही. बी डॉटर आहे कोणाची, डब्ल्यू. तर आपल्याला दिसते डब्ल्यू ची डॉटर इंटरनेशन काय कोणी, म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतं ना आन्सर. आपल्याला चेक करायची सुद्धा गरज नव्हती कारण ऑलरेडी आपल्या 4 ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन एलिमिनेट झाले. हे झाले सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन. अशाच रिलेटेड क्वेश्चन्स असतील, नॉर्मल क्वेश्चन्स असतील तर आपल्याला ड्रॉ करून त्याच्या कोणाशी असं रिलेशन विचारतात आपल्याला सांगायचं. आणि जर अशा टाइपचे क्वेश्चन्स आले तर आपल्याला फक्त ऑप्शन एलिमिनेट करायचे असतात. कशावरून, मेल आणि फिमेल चेक करून. इथे आपलं ब्लड रिलेशनचे जे चॅप्टर्स आहेत ते पूर्ण क्लोज झालंय. नेक्स्ट लेक्चर आपण पुढचा टॉपिक घेऊ. आज इथेच